नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेऊयात बुद्धिझम बद्दल। सो व्हॉट इज बुद्धिझम? बुद्धिझम हा एक धर्म आहे आणि तत्वज्ञान सुद्धा आहे आणि याचा उगम झाला होता पुरातन भारतामध्ये, कधी 5th सेंचुरी BCE मध्ये। आता बघा, रिलिजन आणि फिलॉसॉफी हे दोन्ही इकडे म्हणलंय। रिलिजन आपल्या जन्मापासून येतो आणि फिलॉसॉफी जन्मापासून येत नाही। फिलॉसॉफी आपण केव्हा अडॉप्ट करतो, ती आपल्याला बरोबर वाटली तर बुद्धिझम केवळ एक जन्मापासून मिळालेला धर्म नाहीये, तर फिलॉसॉफी सुद्धा आहे। आता बुद्धिझमची स्थापना कोणी केली? सिद्धार्थ गौतम यांनी, ज्यांना आपण नंतर बुद्ध असे म्हणू लागलो। बुद्ध या शब्दाचा अर्थ काय? याचा अर्थ आहे द एनलाइटन्ड वन। आणि बुद्धिझम जे आहे, जे इन्व्हेंट केलं गेलं बुद्धांकडून, त्याचे आहेत 4 नोबल ट्रुथ्स। आता हे 4 नोबल ट्रुथ्स कुठले आहेत? पहिलं, द ट्रूथ ऑफ सफरिंग। दुसरं, द ट्रूथ ऑफ द कॉज ऑफ सफरिंग। तिसरं, द ट्रूथ ऑफ द एंड ऑफ सफरिंग। आणि चौथं, द ट्रूथ ऑफ द पाथ दॅट लीड्स टू द एंड ऑफ सफरिंग। आता पहिलं, द ट्रूथ ऑफ सफरिंग। आता इकडे काय म्हणले बुद्धांनी? जग हे दुःखाने भरलेलं आहे। आपण ज्याला सुख म्हणतो ते ऍक्च्युली सुख नाहीये, ते आहे दुःखाची निवृत्ती। कारण आपण ज्याला सुख म्हणतो ते काय? आपल्याला काहीतरी दुःख आहे, ते दुःख आपण दूर करतो। फॉर एक्झाम्पल, मला बँकिंग परीक्षा पास करायची आहे, का? कारण पैशाची गरज आहे। तर पैसे नसणे हे दुःख, त्या दुःखाला पूर्ण करावं लागतंय, मग आपल्याला सुख मिळणार। तर दुःख हे जगाचं मूलभूत स्वरूप आहे। दुसरं, द ट्रूथ ऑफ द कॉज ऑफ सफरिंग। आता या दुःखाला काहीतरी कारण असू शकतं ना, ते कारण आपण जाणून घेतलं पाहिजे। हे आहे दुसरं नोबल ट्रूथ। तिसरं, द ट्रूथ ऑफ द एंड ऑफ सफरिंग। असं नाहीये की या दुःखाला अंत नाहीये, या दुःखाला नक्की अंत होऊ शकतो। आणि आपल्याला हे कसं कळतं? जे दुःख आपल्याला 1 वर्षाच्या आधी होतं ते आता नाहीये, आता कुठलं तरी नवीन दुःख आहे, म्हणजे दुःखाला सुद्धा अंत आहे। पण इकडे बुद्ध कशाबद्दल बोलतात? परमनंट एंड दुःखाचा। आणि चौथा आहे द ट्रूथ ऑफ द पाथ दॅट लीड्स टू द एंड ऑफ सफरिंग। म्हणजे असला रस्ता जो आपण जर अडॉप्ट केला तर या दुःखाला परमनंट सोल्युशन आहे, परमनंटली आपलं दुःख निघून जाईल। तर हे आहेत 4 नोबल ट्रूथ्स ऑफ बुद्धिझम। तर लक्षात ठेवा की बुद्धिझमचं बेसिक प्रिन्सिपल काय आहे? हे जग आहे दुःखाने भरलेलं। आता हे जग दुःखाने भरलेलं असल्यामुळं यातून आपल्याला बाहेर निघायला पाहिजे, किंवा आपण म्हणू शकतो की हे दुःखाने भरलेलं जे आयुष्य आहे यातून आपल्याला मुक्ती कशी मिळणार? त्यासाठी बुद्धांनी म्हटलं आहे की मी तुम्हाला एक 8 फोल्ड पाथ देतो, तो जर तुम्ही फॉलो केला की या दुःखातून तुम्हाला मुक्ती मिळते। आणि या 8 फोल्ड पाथ मध्ये 8 पार्ट्स आहेत आणि प्रत्येक पार्ट तुम्हाला परफेक्टली फॉलो करावा लागेल। पहिला आहे राईट अंडरस्टँडिंग, दुसरा आहे राईट इंटेन्शन, तिसरा आहे राईट स्पीच, चौथा आहे राईट ऍक्शन, पाचवा आहे राईट लाईव्हलीहूड, सहावा आहे राईट एफर्ट, सातवा आहे राईट माइंडफुलनेस आणि आठवा आहे राईट कॉन्सन्ट्रेशन। तर या 8च्या 8 गोष्टी जेव्हा आपण फॉलो करतो तेव्हा आपल्याला कशाची प्राप्ती होते? अल्टिमेट सुखाची प्राप्ती होते, ज्याला आपण म्हणतो निर्वाण। सो दिस इज ऑल अबाउट बुद्धिझम। आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बुद्धिझम बद्दल अजून डीप मध्ये अंडरस्टँडिंग करून घेऊयात। यानंतर आपण जैनिझम बद्दल पण अभ्यास करणार आहोत आणि जैनिझमला बुद्धिझम बरोबर कम्पेअर सुद्धा करणार आहोत। त्यासाठी मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला हे तुम्ही कमेंट्स मध्ये सांगा। चॅनलला सबस्क्राईब करा।